नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या चॅनलप्रमाणेच आपल्याला IAS अकॅडमीवर देखील ही खूपच महत्त्वाचे GK प्रश्न मिळतील, जे की आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त राहतील. तर IAS अकॅडमीला व्हिजिट करण्यासाठी आपण हा जो व्हिडिओ पाहतात त्या व्हिडिओच्या नावावर, टायटलवर क्लिक करा. आपल्याला IAS अकॅडमीचा लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी येसाल आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर आपण हे सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि समोर ही व्हिडिओ येणार आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जागतिक वाघ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक वाघ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 29 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामधील आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामधील आकारमानाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? वसंतराव नाईक या समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गहू उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? गहू उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जनगण मन राष्ट्रगीताचे प्रथम गायन खालीलपैकी केव्हा झाले होते? जनगण मन राष्ट्रगीताचे प्रथम गायन खालीलपैकी केव्हा झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 27 डिसेंबर 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणते अभयारण्य हे महाराष्ट्रामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 9, शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 23 ते 24 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, सर्वात जास्त तांदळाचे दर हेक्टरी उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? सर्वात जास्त तांदळाचे दर हेक्टरी उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सोपवितात? महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सोपवितात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राज्यपालाकडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, डाचिगम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? डाचिगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 2000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
16 देशामध्ये सर्वात जास्त कडधान्ये डाळीचे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्ये व डाळीचे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नॅटो या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? नॅटो या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय राज्यघटनेची निर्मितीची योजना खालीलपैकी कोणत्या शिफारशीनुसार मांडण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेची निर्मिती यांची योजना खालीलपैकी कोणत्या शिफारशीनुसार मांडण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कॅबिनेट मिशन योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामध्ये काजू पिकाखाली क्षेत्र सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये काजू पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय हिंदी भाषा दिन खालीलपैकी केव्हा असतो? राष्ट्रीय हिंदी भाषा दिन खालीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 28 फेब्रुवारीला खालीलपैकी कोणता दिवस असतो? 28 फेब्रुवारीला खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 गुरुकुलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? गुरुकुलची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हल्दीघाटचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? हल्दीघाटचे युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1576 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कलहरीचे वाळवंट खालीलपैकी कोठे आहे? कलहरीचे वाळवंट हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 1857च्या उठावामध्ये झाशी येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? 1857च्या उठावामध्ये झाशी येथील नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राणी लक्ष्मीबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी देण्याची प्रथा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी देण्याची प्रथा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड हॉर्डिंग्ज पहिला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणी लागू केली होती? 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणी लागू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हंटर कमिशन खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमले होते? हंटर कमिशन हे खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1882 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गोदावरी नदीची लांबी खालीलपैकी एकूण किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1450 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोलाम आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आंध्र प्रदेश येथील नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? आंध्र प्रदेशामधील नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आटाकामा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? आटाकामा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 थायमिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 एक्झिमा हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? एक्झिमा हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्वचा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताच्या दूरसंचार क्रांतीजनक खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या दूरसंचार क्रांतीजनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सॅम पित्रोदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 विद्युतधारा खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजली जाते? विद्युतधारा ही खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एम्पियर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 माहितीचा अधिकार अधिनियमन हा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? माहितीचा अधिकार अधिनियमन हा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2005 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नायगाव मोर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मोर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सापेक्षवादाचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडला होता? सापेक्षतावादाचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अल्बर्ट आइन्स्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ग्रह आणि तारे यांच्यामध्ये अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? ग्रह आणि तारे यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रकाश वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 चांदी या धातूची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या धातूची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे चांदी या धातूची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ते.